3, 2, 1. हाय, कसे आहात तुम्ही सगळे? आपण आज ट्रेडिशनल ड्रेस वरती घालता येईल असा एक मस्त ज्वेलरी सेट तयार करूया. आपल्याला हे तयार करण्यासाठी एक कापड, थोडे मणी, स्केच पेन, सुई दोरा, एक वाटी आणि एक कात्री असं लागणार आहे. तर मी असा एक मणी या कापडामध्ये गुंडाळून घेतला आहे आणि थोडीशी जागा सोडून मी असं एक मार्किंग करून घेतलं आहे. तर या मापानुसार मी अशी एक लांब पट्टी शिवून घेतली आहे. शिल्लक राहिलेल्या कापडात मी या वाटीच्या आकाराचे असे गोल काढून घेतलेले आहेत. असे 5 गोल मी काढून घेतले. तर मी हे 5ही गोल असे 4 भागांमध्ये फोल्ड करून घेते. तर मी हे 5ही गोल कर्व बाजूने असे एकाच दोऱ्यामध्ये शिवून घेणार आहे. हे पहा, ह्या आपल्या पाकळ्यांना छान आकार देण्यासाठी मी असं ही एक पाकळी एका बाजूला शेवटच्या टोकाला अशी ओढून घेतली आहे, जेणेकरून ते मस्त फुलाच्या पाकळ्यांसारखे दिसायला लागले आहेत. आता मी या शेवटच्या 2 पाकळ्या एकमेकांना जोडून घेते. बघा, छान झालं ना फूल. मी या वेस्ट कापडापासून या फुलाच्या मध्ये लावण्यासाठी एक बटन तयार करून घेते. हे बटन मी फुलाच्या मध्यभागी शिवून घेते. आता आपली फुलं झालेली आहेत. हे बघा, आपण आता या आपल्या पट्टीमध्ये आपले मणी ओवून घेऊया. हे गोल्डन कलरचे छोटे आणि हे काळ्या कलरचे मोठे. ही पट्टी मी अशी तिरकी कापून घेतली आहे, जेणेकरून मला हा मणी याच्यात ओवायला सोपं पडेल. इथे आपण नंतर फुलं लावून घेऊयात. हा जो काळा मणी आहे हा आपण या पट्टीच्या आतमध्ये घालून घेऊयात. हा असा. तर आता आपण पुन्हा एक गोल्डन मणी याच्यामध्ये ओवून घेऊयात. हे बघा, किती छान दिसायला लागलंय. तर असंच गोल्डन ब्लॅक असे आपण मणी दोन्ही बाजूला ओवून घेऊया. आता आपले मणी ओवून झालेले आहेत. तर याला आता आपण फुलं लावून घेऊया. ॲडजस्टमेंटसाठी मी हा मणी या दोन्हीतून असा ओवून घेते. उरलेल्या 2 फुलांपासून मी असे छान कानातले तयार करून घेतलेत. किती छान दिसतंय. या प्रकारची भरपूर गळ्यातली कानातली मी आता तयार करणार आहे. तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. बाय.